मस्त मोकळा मोकळा कैरी भात बनवायला तर एकदम सोपा. चला तर मग लगेचच बनवूया. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. कैरीचा सीझन चालू झालेला आहे आणि ज्यांना आंबट खायला आवडतं त्यांच्यासाठी आज आपण कैरी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. कैरी भात बनवण्यासाठी आपल्याला असा मस्त मोकळा सळसळीत भात बनवून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी बासमती तांदळाचा असा मस्त सळसळीत मोकळा मोकळा भात बनवून घेतला. लगेचच बनवायला घेऊया. आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतले त्याच वाटीने मी पाववाटी किसलेली कैरी घेतली. आता ही कैरी आंबट आहे म्हणून मी पाववाटी घेतली आहे. जर कमी आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी किंवा पाऊण वाटी घेतली तरीसुद्धा चालेल. आता इथे मी गॅसवर कढई ठेवली. त्याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालते आहे. तेल आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची. आता ही मोहरी चांगली तडतडून घेऊया. मोहरी चांगली तडतडली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा चणा डाळ घालायची आहे, 1 चमचा उडीद डाळ घालायची आहे, 2 चमचे शेंगदाणे घालायचे आहेत, 1 लाल मिरची घेतली, तिचे असे 2 तुकडे केले, ती ह्याच्यामध्ये घातली. 2 हिरव्या मिरच्या मध्ये चीर देऊन घेतल्या, त्या ह्याच्यामध्ये घातल्या. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालूया. आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा 2 मिनिट आपण हे सगळं चांगलं परतून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे. आता ह्याच्यामध्ये किसलेली कैरी घालूया. आता इथे तुम्ही कैरीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल. आता 1-2 मिनिट आपल्याला ही कैरी मध्यम आचेवर परतून घ्यायची आहे. हे बघा 1-2 मिनिट आपण हिला चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेला भात घालायचा आहे. भात घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालूया. भात शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं हे लक्षात ठेवूनच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपलं चांगलं मिक्स करून झालं आहे. फोडणीमध्ये भात घातल्यानंतर जास्त परतत बसायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीरसुद्धा चांगली मिक्स करून घेऊया. आणि इथे बघा आपला मस्त असा आंबट चवीचा मोकळा मोकळा कैरी राईस तयार झालेला आहे. एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.